नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीच्या मराठी विषयातील कर्ते सुधारक कर्वे या पाठामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर श्रीश गोपाळ देशपांडे हे आहेत. यांचा जन्म 1952 साली झाला. ते प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत. एप्सिलॉन ए सके ए स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित आहे. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रस्तुत पाठातून महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. ही माहिती या पाठातून शिकायला मिळते. याच पाठातून महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय सुद्धा लेखकांनी करून दिलेला आहे. तर आपण प्रत्यक्ष प्रस्तुत पाठाला सुरुवात करूया. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबाचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले ग्रस्त 105व्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. मित्रांनो, तेव्हाच्या काळामध्ये आजच्या सारख्या टीव्हीवर दिवसभर बातम्या नसायच्या. तेव्हा दूरदर्शन तर सोडाच, टीव्हीवर दूरदर्शन असेल किंवा बातम्याचे चॅनल असतील हे नव्हतंच. तेव्हा रेडिओ होता आणि त्या रेडिओवर बातम्या असायच्या आणि जाणते आणि जाणकार माणसं ह्या बातम्या ऐकायचे. आणि लेखकाचे जे आजोबा होते त्यांनी एक बातमी ऐकली. ती बातमी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या निधनाची होती. तेव्हा महर्षी कर्वे यांचं वय 105 वर्ष होतं. आणि असं असताना सुद्धा देशपांडे यांच्या आजोबाच्या डोळ्यात पाणी आलेले होते. लेखकाला वाटले की हे जे ग्रस्त आहेत कर्वे नावाचे, ते आमचे नातेवाईक नसताना सुद्धा माझ्या आजोबाच्या डोळ्यामध्ये त्यांच्याबद्दल पाणी आलं. शिवाय ते म्हातारे होते तरीसुद्धा. म्हणजे हे लेखकांच्या लक्षात आलं, कारण त्या काळामध्ये लेखक जाणत्या वयामध्ये होते. म्हणजे नेमकं त्यांना कळू लागलं चांगलं काय वाईट काय. म्हणजे लेखकाच्या लक्षात आलं की महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक साधे व्यक्ती नव्हते, तर त्यांचं कार्य खूप मोठं असलं पाहिजे. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही. स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते.
हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातील स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. सबब तिने सुशिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हे त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत शोषकपणे सहिष्णुवृत्तीने राहिलो तर हे असिधारावर्त परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खुणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचेच होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. पहा मित्रांनो, लेखक म्हणतात की ज्या माणसाला 105व्या वर्षी निधन येते किंवा मरण येते आणि ते कोणाचे नातेवाईक नसताना सुद्धा अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येते, तेव्हा ती व्यक्ती नक्कीच खूप मोठी असली पाहिजे. ती व्यक्ती म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी झाला आणि याच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारताला स्वातंत्र्य झालेलं आपल्या डोळ्यादेखत पाहिले. पण त्यांच्या मनानुसार हे स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय आहे आणि त्यांना फक्त राष्ट्रापुरते स्वातंत्र्य पाहिजे नव्हते, तर त्यांना संपूर्ण देशातील जे व्यक्ती आहेत यांना स्वातंत्र्य करायचे होते. देशातील स्त्री गुलाम आहे हे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील याची जाणीव त्यांना अगोदरपासून होती. म्हणून स्त्रियांना स्वातंत्र्य करण्यावर त्यांचा भर होता. त्यांच्या मतानुसार जर स्त्रियांना स्वातंत्र्य करायचे असेल तर तिला भान यायला हवे आणि हे भान शिक्षणाशिवाय स्त्रियांमध्ये येऊ शकणार नव्हते. आणि खुद्द भारतीय स्त्रियाच या गुलामीला काय म्हणायच्या, दागिना म्हणायच्या, स्वतःचा दागिना मानत असे. एकीकडे आपल्या समाजात स्त्रियांना देवीचे स्थान मानले गेले असले तरी दुसऱ्या बाजूने स्त्रियांना अतिशूद्रातिशूद्र समजून त्यांचा प्रच्छन्न छळ केला जाई. आता प्रच्छन्न म्हणजे एक गुप्तपणे त्यांचा छळ केला जाई. एकीकडं देवी म्हणायचं आणि दुसरीकडं शूद्रातिशूद्र समजायचं. म्हणजे यातून स्त्रियांना बाहेर पडण्यासाठी एकमेव उपाय तो म्हणजे शिक्षण. म्हणून ते म्हणायचे की स्त्रियांनी शिकले पाहिजे हे त्यांना ठामपणे वाटायचे. आणि स्त्रियांना शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली होती.
खरं तर स्त्रियांनी स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे त्या काळामध्ये खडकावर डोके आपटून घेण्यासारखे होते. पण याने पक्की खुणगाठ बांधली होती की मला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी शांत शोषुकपणे सहिष्णू वृत्तीने मला काम करावं लागेल, तरच मी हे असिधारावर्त पूर्ण करू शकेल. असिधारावर्त म्हणजे अतिशय कठीण काम. हे कार्य जरी सावकाश केले तरी हे नेहमी करत राहणे गरजेचे होते. त्या काळामध्ये त्यांना नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, तर संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. आणि असं जर कार्य केलं तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे सुद्धा त्यांना माहीत होते. तरीसुद्धा ते आपल्या कार्यावरून जराही विचलित झाले नाहीत. यासाठी त्यांनी पुढं पहा, पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. हे करण्यासाठी त्यांना पंडिता रमाबाईचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य त्यांनी वाचले आणि त्यातून त्यांना या कार्यासाठी प्रेरणा मिळाली. ईश्वरचंद्राने पोथ्यांचा पिठ्ठ्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. बघा मित्रांनो, त्यांना या सर्व कार्यासाठी पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा मिळाली. ईश्वरचंद्र यांनी सांगितले होते की आपण यतिवेशी विवाह करू शकतो. त्यासाठी त्यांनी पोथ्यांचा पिठ्ठ्या पाडला. पण पुढं महर्षी कर्वे यांनी मात्र स्वतः विधवेशी विवाह करून स्वतःपासून सुरुवात केली. मित्रांनो, खरं तर अनेकांना किंवा अनेक जण बोलत असतात, असं करायला पाहिजे, असं करता येते, असं करायला पाहिजे. पण त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला कोणी धजत नाही. परंतु प्रत्यक्ष स्वतःपासून सुरुवात करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते. मित्रांनो, त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. आता त्यांनी सुरुवात स्वतःपासून केल्यामुळे कोणाला बोलायची सोय उरली नाही. ते स्वतः गणित विषयाचे प्राध्यापक होते. त्यामुळे विद्वत्तेचे ते महामेरू होते. त्यांच्याकडे विद्वत्ता गच्च भरून होते आणि त्यामुळे त्यांच्याशी कोणी वाद घालायला भानगडीत पडायचे नाही.
त्या काळामध्ये जो काही समाज होता ते कोणाचा छळ करायचे माहिती का? सत्पुरुषांचाच फक्त. सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाचा अज्ञ समाज करत असे. पण या लोकांना महर्षी धोंडो केशवकरे यांनी नेहमीच क्षमा केली. त्यांना या लोकांच्या अज्ञ मानसिकतेचा अंदाज अगोदरपासूनच होता. बघा मित्रांनो, यासाठी लोक एवढ्यावर थांबले नाहीत तर अनेक वेळा त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली, त्यांचे कपडे फाडले. पण धोंडो केशव कर्वे यांना चांगलं राहायची सवय होती. फाटके कपडे त्यांना घालायला आवडत नसत, म्हणून ते फाटलेले कपडे शिवून घालत असत. लोकांनी त्यांना खूप म्हणजे जे शिकलेले लोक आहेत यांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप खूप केले, शिव्या शाप दिले. पण कर्वे मात्र आपल्या कार्यावरून जरासुद्धा विचलित झाले नाहीत. संत ज्ञानेश्वरांचा छळ झाला, संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. मित्रांनो, ही थोर माणसे आहेत. त्या थोर माणसांचं हे काम आहे की ज्यांच्यावर कितीही अन्याय केला, कितीही छळ केला तरी सुद्धा छळ करणाऱ्या व्यक्तीने माझा छळ केला असं ते कधीही कुठेही सांगत नाहीत किंवा त्यांच्या लिखाणात कुठे आढळून येत नाही. म्हणून लेखक आहेत ते लेखक म्हणतात, जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. पुढे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. बघा, त्यांना स्त्रियांसाठी काम करायचेच होते आणि त्यांची सुरुवात झाली एका अनाथ बालिकाश्रमातून. आणि पुढं हे जे बालिकाश्रम स्थापन केलेलं होतं ते हिंगणा येथे स्थलांतरित केले आणि त्याचे नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे केले. मित्रांनो, यासाठी त्यांनी पैसा निधी व मुरुड निधी जमवला. म्हणजे एक रुपये असे खूप मेहनत करून त्यांनी पैसा म्हणजे निधी जमवला या कामासाठी. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैसा हिशोब कर्व्याजवळ असणार आहे. म्हणजे हे जे पैसे जमा केलेत याचा एक रुपयाचा हिशोब महर्षी कर्वे यांच्याजवळ असणार आहे याची कल्पना त्यांच्या विरोधकांना सुद्धा होती. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोठार वापरत नसत. त्यांनी जो निधी जमा केला होता त्या निधीचा अत्यंत बारकाईनं ते चांगल्या कामासाठी उपयोग करायचे. उधळपट्टी तर सोडाच. ते या कामासाठी स्वतः मोठार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. म्हणजे खूप दूरवर सुद्धा ते वेगवेगळ्या आश्रमात स्वतः पायानं जात असत, परंतु त्यासाठी मोटार वापरत नसत. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते.
मित्रांनो, जे लोकांनी पैसे दिले, लोकांना माहीत होतं की हा माणूस आमचे पैसे स्वतःसाठी कधीच वापरणार नाही, परंतु स्वतःचे पैसे मात्र समाजासाठी नक्कीच वापर करत असणार याची जाणीवसुद्धा लोकांना किंवा समाजाला होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्या ईश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. मित्रांनो, त्यांची जिद्द होती, त्यांच्या मनामध्ये होतं की समाज किंवा समाजाने सुखी बनलं पाहिजे. त्यासाठी ते खूप कष्ट करायचे आणि आपल्या घरच्यासाठी सुद्धा ते कष्ट करायचे. आपल्या स्वतःच्या कष्टातून घरी पैसे द्यायचे आणि उरलेले पैसे ते समाज कामासाठी वापरायचे. फॅक्ट अशी होती, समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. हे महत्त्वाचं आहे. बघा, नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. मित्रांनो, कोणतंही काम करत असताना त्या कामाची वाच्यता जास्त होण्यापेक्षा त्याच्या कार्याची वाच्यता व्हायला पाहिजे. म्हणजे कोणतंही काम किंवा उपदेश करण्यापेक्षा किंवा एखाद्या कामावर नुसतं बोलण्यापेक्षा ते कृतीतून बाहेर पडणं हेच श्रेष्ठ असते. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे होती. आता स्थित प्रज्ञ म्हणजे काय? जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, म्हणजे विचलित होत नाही. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थित प्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. मित्रांनो, तीच माणसं सामाजिक कामं करू शकतात जे कोणाचेही ऋण स्वतःवर घेत नसते. कर्वेंनी हेच केलं आहे की त्यांनी कुठं जेवण जरी केले तरी ते ताटाच्या शेजारी पैसे ठेवायचे, फुकट कोणाकडे जेवण करायचे नाहीत. आपल्यासाठी कोणाला पैसा खर्च करू द्यायचे नाहीत. त्यांना असं काम करायचं होतं की इतरांना सहसा न साधणारे कार्य महर्षी कर्वे यांना करायचं होतं आणि त्याने केलं सुद्धा. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. मित्रांनो, पुरुषाप्रमाणे स्त्रियांचं प्रमाण सुद्धा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच स्त्रिया जर अनपढ राहिल्या तर अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा देश होईल. एका बाजूला
या देशाला आपण भारत माता म्हणतो. सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. म्हणजे एकीकडं देवी मानायचं आणि दुसरीकडं अज्ञानी ठेवायचं. हा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. या विरोधाभासाची त्यांना चीड यायची. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. अरे पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातली पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटेने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. बघा, स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी जगप्रवास सुद्धा केला आणि तो काळ होता आगबोटीने प्रवास करण्याचा. त्या जुन्या जमान्यात त्यांनी एवढं मोठं थोर कार्य उभारलं. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याभूषित होऊन पुरुषाची स्पर्धा करून, म्हणजे स्त्रियांनी उच्च विद्याभूषित होऊन पुरुषाशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य, तर दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरविणे हे अटीतटीचे कार्य. अशी 2 कार्य त्यांना करायची होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियावरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकावे हे महाकठीण काम होते. मित्रांनो, पुरुषप्रधान आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे आणि फार मागच्या काळामध्ये हे काम खूप कठीण होतं. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. म्हणजे एवढं थोरं काम करायला अंगामध्ये खूप मोठी ताकद असायला पाहिजे होती. ते काम काही सोपं नव्हतं. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना सुद्धा प्रधान करण्याची भूमिका असणं आणि त्यासाठी ते करून दाखवणं, आणि हे करून दाखवण्यासाठी खूप मोठी क्षमता असणे गरजेची होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शिरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोक माणसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. मित्रांनो, ज्यांचं कार्य थोर आहे अशीच माणसं देशाची रत्न असतात. खरं तर महर्षी कर्वे जन्मताच महर्षी नव्हते किंवा भारतरत्न म्हणून ते गणले नाहीत. त्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यासाठी त्यांना अनेक त्याग करावे लागले. हाल अपेष्टांची तमा त्यांनी बाळगली नाही आणि या त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल त्यांना 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्याच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला म्हटले, कर्व्याच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये.
यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. यांनी स्त्रियांच्या साठी एवढं मोठं थोर कार्य केलं. त्यामुळे लेखक सांगतात की एकदा विद्यापीठातल्या कर्व्याच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. मी तिला जाणीव करून दिली की कर्व्यांचे हे कार्य तुमच्यासाठीच आहे. हे त्यांच्यासाठी म्हणजे ज्या पुतळ्यापाशी रडत होती विद्यापीठामध्ये, हे विद्यापीठच कर्वे यांनी तुमच्या सुखासाठी निर्माण केले आहे, दुःखासाठी नाही. म्हणून इथं ही रडण्याची जागा नाही. स्त्री शिक्षण होतच आहे. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियावरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिला तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. मित्रांनो, हे एवढं मोठं थोर कार्य स्त्रियासाठी केलेलं आहे. पण स्त्रियाबरोबरच पुरुषांनी सुद्धा शिक्षित झाल्याशिवाय किंवा चांगलं शिकल्याशिवाय त्यांना स्त्रियाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व कळणार नाही. ते शिकल्याशिवाय ते आपल्या आईशी असतील, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी चुकीचे वागणार नाहीत. यासाठी पुरुषांनी शिक्षण घेतले पाहिजे. स्त्रियांनी तर घेतलेच पाहिजे, पण पुरुषांनी सुद्धा. तरच कोणाच्या बहिणीच्या, कोणाच्या आईच्या, कोणाच्या मुलीच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. तर गालावर हसू असेल, डोळ्यात हसू असेल. धन्यवाद मित्रांनो.